काय बालदोस्तांनो, प्रज्ञाशोध परीक्षेचा अभ्यास आपला कसा चाललाय? छान. आणि अर्थातच आपल्याला त्याचा सराव, त्याचं दृढीकरण होण्यासाठी आपल्याला त्या घटकाचा पुन्हा पुन्हा सराव होणं आवश्यक असतं आणि ते आपण करत आहात. अतिशय छान अशा पद्धतीने त्यासाठी प्रश्न संच देखील तुम्ही सोडवत आहात. आणि खरोखर आपला प्रयत्न जर उत्तम असेल, उत्कृष्ट असेल, तर निश्चितच त्याचा परिणाम सुद्धा उत्तमच असणार आहे. आणि त्याच दृष्टीने आपण आपला सराव आनंदाने करत आहात. पहा, भाषा विषयाच्या प्रश्नसंचामध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न पाहतो, जसे की उतारावरील प्रश्न असतील, कवितेवर आधारित प्रश्न असतील, किंवा व्याकरण असेल, शब्दांच्या जाती असतील, सुसंवाद असेल, किंवा एक संवादावर आधारित प्रश्नांची उत्तरे शोधायची असतील. ही जर निरीक्षणपूर्वक, आकलनपूर्वक, समजपूर्वक जर सोडवली तर निश्चितच आपल्याला जे काही परीक्षेमध्ये गुण प्राप्त होणार आहेत ते निश्चितच उत्कृष्ट दर्जाचे असणार आहेत आणि आपल्याला समाधान देणारे असणार आहेत. त्यासाठी चला तर आज पुढील आपला भाषाविषयीचा प्रश्नसंच आपण सोडवणार आहोत आणि आपणच आपल्याला आपण कुठे आहोत हे तपासणार आहोत. भाषा विषयातील सराव प्रश्नसंचासाठी आपण पुढील प्रश्न पाहणार आहोत. प्रश्न पहिला व दुसरा नेहमीप्रमाणेच उतारावाचन आणि त्यावर असणारे प्रश्नांची उत्तरे शोधणं. वृक्ष माणसाला सावली देतात, सुगंधी फुले देतात, विविध प्रकारची पाने देतात, सुमधुर आणि वेगवेगळी रुची असणारी फळे देतात. कित्येक वृक्ष आपल्या औषधी पानांच्या रूपाने माणसाला मदत करतात. ब्रह्मी, गवती चहा, ओवा, अडुळसा यांनी माणूस आपल्या अनेक व्याधी दूर करू शकतो. तसेच काही वनस्पती माणसांसाठी सुगंध निर्माण करतात. केवडा, ढवणा, मरवा, पाचू आणि सुगंधाचा राजा चंदन हे सारे माणसाला प्रसन्न करण्यासाठी आपले सर्वस्व अर्पण करतात. मानवाप्रमाणे पक्ष्यांनाही वृक्ष आसरा देतात. पानगळीच्या दिवसात हे आपले मित्र निष्पर्ण होतात. ऋतू बदलला की पुन्हा त्यांना कोवळी पाने फुटतात आणि वर्षा ऋतूत पुन्हा हे वृक्ष हिरवेगार होतात. जणू आपल्या जीवनक्रमातून ते मानवांना संदेश देतात, संकटातून खचून जाऊ नका. पहा, अतिशय सुंदर असा उत्तर आहे. त्यावरील प्रश्न आपण वाचूयात. वरील उतार्यात किती वृक्षांचा उल्लेख आला आहे? आपण जर उतारा वाचला तर निश्चितच आपल्याला या उतार्यामध्ये 9 वृक्षांचा उल्लेख आलेला दिसणार आहे. पर्याय 1. पानगळीच्या दिवसात झाडे कशी होतात? पहा, जेव्हा झाडाची पाने गळून जातात तेव्हा निश्चितच ते निष्पर्ण होतात, म्हणजे पर्याय क्रमांक 3 हे त्याचं उत्तर आहे. वाचूयात. फुलावर हळूच बसून मध पितेस भराभरा, गुं गुं करून मिरवते बागेमध्ये भारी तोरा. इवला इवला मध साठून केवढे मोठे बांधले पोळे, बऱ्याच सगळ्या भेटल्या बेर की झाड बिचारे शोधले भोळे. किती दिवस लागले सांग मोठे घर बांधायला, छान वाटत असेल नाही गोड घरात राहायला. तुझ्यासारखेच काम करून एकोप्याने आम्ही राहू, आल्या गेल्या पाहुण्याला मधासारखे शब्द देऊ. सुंदर कविता वाचल्यानंतर त्याखालील प्रश्न वाचूयात. वरील कवितेत कशाचे वर्णन आले आहे? छान. पोळे म्हटलं की मधमाशी, म्हणजे पर्याय क्रमांक 3. कवीने कोणते वचन दिले आहे? छान. कविता वाचल्यानंतर आपल्याला निश्चित उत्तर सापडणार आहे एकत्र राहण्याचे, पर्याय क्रमांक 1. पुढील वाक्यात रिकाम्या जागी योग्य क्रियापदाचा पर्याय शोधा. सौरभ अभ्यास करतो, पर्याय 3. खालील शब्दगटातील स्त्रीलिंगी शब्दाचा पर्याय क्रमांक शोधा. तर स्त्रीलिंगी म्हटलं की ती लावायचं, ती मोर, ती डोंगर, ती नर, ती लांडोर, पर्याय क्रमांक 4. कारण मोरचा विरुद्धलिंगी शब्द आहे लांडोर, ती लांडोर. खालील पर्यायातून एकवचनी शब्दाचा पर्याय शोधा. 1 महिने, 1 पाने, 1 गाणे, 1 किरणे. कारण एकवचनी शब्द शोधायचं म्हटलं की त्या शब्दाच्या अगोदर आपण 1 हे लावतो आणि मग पुढील शब्द उच्चारतो, म्हणजेच पर्याय क्रमांक 3, 1 गाणे. पुढील वाक्यातील अधोरेखित शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द पर्यायातून शोधा. कमळ हे आपले राष्ट्रीय फूल आहे. कमळ म्हणजे काय बरं समानार्थी नाही आहे कमळ या शब्दाचा? तर अंडज, म्हणजे फक्त
ड. सोबतच्या आकृतीत अक्षरांना क्रमांक दिले आहेत. खालील पर्यायातील कोणत्या क्रमांकाच्या अक्षरांचा गट घेतल्यास ऐकून समाधान होणे या अर्थाचा वाक्प्रचार तयार होईल. ऐकून समाधान होणे म्हणजे कान निवणे. पहा, हा वाक्प्रचार होतो. मग कान निवणे, का न 2 7, निवणे 1 4 6, 2 2 7 1 4 6. पर्याय क्रमांक 2. पुढील म्हणीचा योग्य अर्थ दर्शवणाऱ्या शब्दसमूहाचा क्रमांक शोधा. रात्र थोडी सोंगे फार म्हणजे काय बरं? कामे पुष्कळ पण ती पार पाडायला वेळ न पुरणे, हा त्याचा अर्थ होतो. नेहमीप्रमाणे प्रश्न 11 व 12 साठी सूचना आपण संवाद काळजीपूर्वक वाचणार आहोत आणि दिलेल्या प्रश्नांची उत्तरे पर्यायातून शोधणार आहोत. महेश, आज फळ्यावर सुविचार कोणी लिहिला? मला माहीत नाही गुरुजी. गुरुजी, त्या नवीन आलेल्या मुलाने लिहिलाय. कोण रे तो? दिनेश जवळ बसलेला. होय गुरुजी. नाव काय रे तुझे? रमेश. तू लिहिलाय का रे हा सुविचार? होय गुरुजी, मी लिहिलाय तो सुविचार. या सुविचाराचा अर्थ सांगू शकतील का? सज्जनांच्या सहवासामुळे चांगले विचार ऐकायला मिळतात. वा, फारच छान बरं का. फळ्यावर सुविचार कोणी लिहिला होता? छान. पर्याय क्रमांक 3 रमेशने. वरील संवादावरून कोणता सुविचार लिहिला असावा? पहा, संवादामध्ये सुविचाराचा अर्थ त्यानं सांगितला. सज्जनांच्या सहवासामुळे चांगले विचार ऐकायला मिळतात. पर्यायाने हा सुविचार तो असणार आहे. सुसंगती सदा घडो, सुजन वाक्य कानी पडो. पर्याय क्रमांक 2. खालील वाक्यातून शुद्ध वाक्याचा पर्याय शोधा. 4ही वाक्य वाचल्यानंतर तुम्हाला शुद्ध वाक्य 4 हे पर्याय क्रमांक सापडणार आहे. अजय दररोज व्यायाम करतो. पुढील वाक्यात कोणते विरामचिन्ह वापराल? किती सुंदर बाग आहे ही. छान. उद्गारवाचक पर्याय 3. 15 ते 17 साठीच्या सूचना योग्य शब्द टाकून सुसंगत वाक्याचा परिच्छेद आपल्याला तयार करायचा आहे. वसंत ऋतूत कुहू कुहू. पर्याय क्रमांक 4. डॅश या मधुर आवाजामुळे कोणालाही त्याचा रंग खटकत नाही. पहा, कुहू कुहू म्हणजेच कोकिळच्या. पर्याय 2. या पक्षाच्या मादीला, कोकिळच्या मादीला कोकिळा. पर्याय 3. खालील शब्दाला जोडशब्द म्हणून जुळणाऱ्या शब्दांचा पर्याय क्रमांक शोधा. ताळ मेळ म्हणजे ताळला मेळ हा शब्द जर जोडला तर जोडशब्द तयार होतो. प्रल्हाद केशव अत्रे यांचे टोपण नाव काय? 4ही पर्याय वाचल्यानंतर योग्य पर्यायाचा असणार आहे केशवकुमार. पर्याय क्रमांक 1. हे कोडं आपल्याला पूर्ण करायचं आहे आणि ते पूर्ण कधी होणार आहे तर पुढे योग्य अक्षर टाकल्यानंतर. सेवन, उदन, जनन, कनन. बरं, पुढे पाहू. र टाकू. सेवर नाही शब्द होत. क टाकूयात. सेवक, उदक, जनक, कनक म्हणजे पर्याय 3. वर्णमालेनुसार पुढील शब्दांचा क्रम लावल्यास शेवटचा शब्द कोणता येईल? आगगाडी, विमान, जहाज, मोटार. पर्याय 2 असणार आहे विमान. शेवटचा शब्द. साखरभात या शब्दातील अक्षरांपासून खालीलपैकी कोणता शब्द तयार होणार नाही? पहा, भात होतोय, भारत पण होतोय, भाकर, इथे क नाही आहे म्हणजे 3 पर्याय. भाकर शब्द तयार होत नाही आहे. खालील पर्यायातून पुढील शब्दासाठी योग्य समूहदर्शक शब्द ओळखा. वेलींचा कुंज. पर्याय 4. हत्तीच्या घराला काय म्हणतात? पहा बरं, 4ही पर्याय. अंबरखाना आणि हत्तीखाना. पर्याय ब आणि ड म्हणजेच पर्याय क्रमांक 2. र, हा, त, भा, म ही अक्षरे जुळून तयार होणाऱ्या अर्थपूर्ण शब्दातील मधोमध येणारे अक्षर कोणते? पहा, आधी आपल्याला याचा शब्द तयार करावा लागणार आहे जो अर्थपूर्ण असणार आहे. मग त्यामधील मधलं अक्षर आपल्याला शोधायचं आहे. तर शब्द तयार होणारे म, हा, भा, र, त म्हणजेच मधलं अक्षर येणार आहे भा. चला तर हा प्रश्नसंच योग्य पाहूयात, ऐकूयात आणि आपल्या वहीवरती
सोडवूयात.